जय श्री कृष्ण, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज करायची आम्हाला डबा पार्टी, त्याच्यासाठी तयारी चालू आहे. हे बघा, ओळखा बरं मी काय बनवत असेल. मी सांगते, पावभाजी बनवणार आहे. कुकर लावलंय तिकडं आणि आता कांदे आणि टोमॅटो चिरून घ्या म्हटलं. कमलेश, लसूण दे. बसल्या बसल्या तोपर्यंत तयारी करावी. बाजूला जेवायला सांगितलेलं होतं सुवासनी म्हणून, इथं चमकी भरली होती. चला तर मग करूया मस्त पावभाजी. आधी बटाटे उकडले, फुलगोबी, शिमला मिरची आणि हिरवी मिरची धुवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतल्या. तोपर्यंत कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतले. लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून पेस्ट केली. कढईमध्ये थोडंसं तेल आणि जिरे टाकले. ते गरम झाले की लगेच कांदा टाकला. कांदा टाकल्याच्या नंतर थोडासा मऊ होईपर्यंत त्याला परतू दिलं. पुन्हा नंतर टोमॅटो टाकले. टोमॅटो टाकल्याच्या नंतर थोडेसे लाल मिरची, हळद आणि पावभाजी मसाला टाकला. त्याला चांगलं वाफू दिलं आणि इकडे तोपर्यंत उकडलेल्या भाज्या अशा मॅश करून घेतल्या आणि कढईमध्ये टाकल्या आणि चांगलं हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं. त्याला चांगलं एकजीव होईपर्यंत कालवून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा कलर यावा म्हणून बीट पण खिसून टाकलं. झाली पावभाजी, स्टीम करायला ठेवली आणि आता आवरून घेते पटकन. तर झाले मी तयार, बघा कशी दिसते. हा घेतलाय मी डबा भरून, कांदा लिंबू आणि कोथिंबीर. आता ठेवते पिशवीमध्ये आणि निघते आमच्या ठरलेल्या जागी. चला, आमच्या डब्बा पार्टीचं नाव आम्ही ठेवलेलं आहे की डब्बा ते डायरी. ते का सांगते. आज आम्ही ठरवलं चला डब्बा पार्टी करूया आणि सगळ्यांनी एकच सुरात म्हटलं हो करूया, खूप मजा येईल. मग काय, प्रत्येकीने हातचा डबा उचलला आणि आठवणींची पिशवी पण भरली. मी केली गरमागरम पावभाजी, कारण मैत्री पण अशीच असते. काल म्हटल्यासारखं तिखट आणि बटरसारखी मऊ. एकीने ढोकळा आणि मिरची भजी आणली. गप्पांसारखे फुलून येणारे. एकीने खिचडी आणली आणि पास्ता आणला, साधं आणि स्टायलिश दोन्हीही. एकीने मॅगी, भेळ, एकीने गोड शिरा आणि एकीने घरगुती धपाटे. असे करून टेबल भरलं, पदार्थांनी नाही तर प्रेमाने. हे पाहून शाळेची सवय आठवली. देवा तू पहिले घे असं म्हणत एकमेकींना वाढायचो. आजही तसंच झालं. प्रत्येकीने एकेकीला थोडं थोडं वाढलं. त्या एका घासात शाळेतला डब्बा, बारकावरची शेअरिंग आणि माझ्या आईने बनवलंय याचा अभिमान सगळं परत आलं. असं करत करत लहानपणींच्या आठवणी एकमेकींना सांगितल्या आणि खूप गप्पा गोष्टी करत करत जेवणाचा पण आस्वाद घेतला. हे बघा, लहान लेकरं किती खुश झालेले आहेत. यांची पण इच्छा झाली की प्रत्येक वेळेस आपल्या आईंनी असं काहीतरी करावं. डब्बा पार्टी म्हणजे आम्ही लहानपणामध्येच गेलो होतो. मग खेळ कसे मागे राहतील. आईचं पत्र हरवलं, मग गाण्यांच्या भेंड्या आणि आत्ताच्या काळातले रील्सचे खेळ पण खेळलो. पण यात एक फरक होता. आम्ही लहानपणी खेळताना सोबत फक्त मैत्रिणी असायच्या आणि आमच्यासोबत आज लहान लेकरं पण होती. हाच आहे फरक आमच्या आयुष्याचा. आधी टेन्शन नव्हतं, जबाबदारी नव्हती, फक्त संध्याकाळी आई हाक मारेपर्यंत एवढाच नियम होता. आज जबाबदाऱ्या आहेत, वेळ कमी आहे, पण मन मात्र तेच आहे. पैसा नव्हता तरी समाधान होतं, शिक्षण होतं पण टेन्शन नव्हतं. आज सगळं आहे पण ती मन मोकळी नाही. म्हणूनच म्हणते, हा डब्बा नव्हता, ही आपल्या आयुष्याची थाळी होती, ज्यात लहानपण होतं, मैत्री होती, आई पण होतं आणि भविष्याची जबाबदारी होती. अशाच पार्टी होत राहू देत आणि आपली मैत्री पावभाजीसारखी तिखट, शिरासारखी गोड आणि खिचडीसारखी कायमची राहू देत. तुम्ही पण केली का अशी डबा पार्टी? तुमची डबा पार्टी शेवटची कधी झाली? आणि लहानपणीचा कोणता खेळ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि माझी कविताही कशी वाटते ते पण सांगा. लग्न होऊनी दोघी एकाच गल्लीत आल्या, दार समोरासमोर पण मन आधीच एक झाले. सकाळी हळूच दरवाजा वाजवत, अगं आज काय भाजी केली विचारतेस. माझं मूल रडलं की तू पहिले धावतेस. तुझ्या घरचं दूध संपलं की मी देते. सणाला सगळ्या एकत्र येऊन आपण देवाला जातो. कोणाच्या काय तक्रारी आहेत आपण एकत्र आल्यावर सांगतो आणि एकमेकींना हसवून सगळं विसरायला लावतो. नाव वेगळे, घर वेगळे, संसार वेगळा, पण आपलं गच्चीवरचं गॉसिप तेच जुनं. आपल्या मैत्रीला पाहून सर्वजण म्हणतात, तुम्ही काय बहिणी आहेत का? आपण डोळे मारून म्हणतो, नाही, त्याहूनही जास्त. लग्नानंतर मिळालेलं माहेरचं दुसरं दार आहे. रडायचं असेल तर 2 मिनिटात खांदा मिळतो आणि हसायचं असेल तर दार न ठोठावता आत येतेस. # माझ्या सर्व लग्नानंतरच्या मैत्रिणी. चला आता निघालात सर्वजण घरी. तर जाता जाता एक गोष्ट दाखवते तुम्हाला. ही गणपती बाप्पाची ड्रॉइंग मी काढलेली आहे. कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.